निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे थोडासा आवाज द्या. भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी करतात की देवा, तुझं भजन करत असताना, कथा करत असताना, गात असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. कैसे राहो म्हटल्या, तैसे राहो म्हटल्याच्या नंतर प्रश्न निर्माण होतो, कैसे राहो. तर पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. हे जर कळलं नसेल देवा, तर हरीण माहिती आहे सर्वांना, हरीण माहिती आहे ना. बोलत चला, मोकळं बिनधास्त बसा. हरीण माहिती आहे ना सर्वांना. आपल्याला लहानपणी दाखवायची ते नाही लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो, कानाला धरून उचलायचे आहे का. ते हरिण जंगलामध्ये हरिण असतं. पारध्याला जर हरणाला पकडायचं असेल तर पारध्या हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्याजवळ एक सुंदर बिन नावाचं वाद्य असतं. तो एखाद्या झाडावर बसतो आणि बिन वाजवत राहतो, आणि त्या बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे त्या झाडाखाली बिन ऐकत उभं राहतं. तेवढ्यात पारधी बात्यातला भान काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेलं हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काही दोष नसताना तू मला मारला तर याच्याबद्दल माझी तक्रार नाही, पण एक काम कर, जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे. तू माझं घरी गेल्यानंतर मांस सुद्धा खा, पण माझं कातडं शिल्लक राहील ना, ते कातडं तुझ्या बसायच्या जागेवर टाक आणि त्याच्यावर बसून बिन वाजवत राहा, एवढीच माझी तुला शेवटची इच्छा आहे. म्हणजे बिनेचा नाद ऐकण्यासाठी हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. महाराज म्हणतात, भजन करताना मला माझ्या देहाचा एवढा विसर पडला पाहिजे. देह जावो बोला अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. भक्ता ऐसे जाना जे देही उदास, गेल्या शापास निवारुनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला जसा मरणाचा सुद्धा विसर पडला आणि एवढं एकाग्र होऊन त्या हरिण त्या बिनेचा नाद ऐकत होतं. महाराज म्हणतात, भजन करताना माझं मन तेवढं एकाग्र झालं पाहिजे. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. त्याला देहाचा आणि अंगाचा विसर पडला आणि भक्त बिनेचा नाद ऐकत राहत होतं. हे जर कळलं नसेल देवा, तर कासवीन माहिती सर्वांना. कासवीनीला स्तन नसतात ना. कोणी म्हणाल महाराज कासवीनीला जर स्तन नसतात तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतंय, तर महाराज म्हणले कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. कोणी म्हणाल मग तिच्या पिलाला दूधच मिळत नाही तर पिलू कसं जगतं, पिलाला जर दूधच नाही मिळालं अन्नाचं जगतं कशावर. महाराज म्हणले कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटे अंग संगे. कासवीन आपल्या पिलाकडे फक्त प्रेमानं पाहते. माया हो, कासवीन आपल्या पिलाकडे फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडे प्रेमानं पाहतं, आणि त्या नजरेतून मिळालेला प्रेम पाहणा त्या पोराला जगवत असतो. त्या नजरेतून मिळालेल्या प्रेमावर ते पोरग जगत राहतं, आणि प्रेम नजरेतूनच कळतं ना, बरोबर आहे ना. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायची गरज नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकली, बालाजी की कृपा असेल, लक्षात ठेवा. मी इथं बसल्यापैकी कुणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला, एवढ्या दाटीत बसतील तरी कशाला. महाराज सांगा, जे प्रेमाचे ते चालेल ना. पाहिल्यावर कळतं ना हा कोणत्या नजरेने आपल्याकडे पाहतो. म्हणून माणूस म्हणतो, ओ तुमची नजर बदला जरा, काय बघताय तुम्ही माझ्याकडे. नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कस्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्ही खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. नजरेवर प्रेम कळतं ना. प्रेम डोळ्यातून कळत असतं, प्रेम बोलण्यातून कळत असतं. एखादा आमच्याकडे पाहिलं राम भाऊ, एखादा आमच्याकडे पाहिलं की प्रेमळ असलं की म्हणतो जय हरी जय हरी जय हरी, समजाव प्रेमळ आहे. आणि एखादा आपल्याकडे पाहिलं जय रे, समजाव हे वैतागलेलं आहे जय हरीच, पण दगड फेकून आणल्यासारखा लागतो का नाही सांगा. शिवी देता येत नाही म्हणून जे हरी केला एवढाच त्याचा अर्थ आहे. बोलण्यातून प्रेम कळतं, नजरेतून प्रेम कळतं. म्हणून महाराज म्हणले
कासवीन आपल्या पिलाकडे प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडे प्रेमानं पाहतं, पण दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. एवढे एकाग्र होऊन ते एकमेकाकडे पाहत असतात बरं का. भजन करताना माझं मन एवढं एकाग्र व्हावं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. सज्जनो, परमार्थ हा जो विषय आहे लक्ष देऊन ऐका बरं का, अतिशय लक्ष देऊन ऐका. तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनंती करतात की तुझं भजन करत असताना, कथा करत असताना, गात असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे आणि एक सिद्धांत पटवून देण्याकरता तुकाराम महाराजांना 3 दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे. पहिला दृष्टांत दिला मुलाचा आणि आईचा, दुसरा दृष्टांत दिला हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत दिला कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. पुन्हा एकदा परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. माणसं म्हणतात परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला, परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला, मग त्याला काही शेपूट फुटते का शिंग फुटतात? बोला. परमार्थात आल्यानंतर होतं काय? परमार्थात आल्यानंतर त्याच्या मनात परिवर्तन होतं, बाकी काहीच नाही होत महाराज. परमार्थात आल्यानंतर त्याचं पहिलं बोलणं आताचं बोलणं बदलतं, त्याचं पहिलं चालणं आताचं चालणं, उठणं बसणं या गोष्टीमध्ये बदल होत चालतो. एखादा माणूस पंढरपूरला गेला, बदल होतो ना. पंढरपूरला गेला की माळ घालून येतो, बरोबर आहे. त्यानं पंढरपुरात माळ घातली की गावातली प्रतिज्ञा करतात त्याची माळ, बरोबर आहे ना. त्याची माळ 8 दिवसाच्या आत नाही निघाली तर आपलं नाव बदलून ठेव. बापाचं नाव सुद्धा लावणार नाही, तुझ्यासारख्यानं लावूच नाही. जे दुसऱ्याच्या माळी तोडण्याच्या प्रतिज्ञा करते ना त्याच्या बापाचा खरं पत्ता असावा का नसावा संभ्रमाचाच विषय आहे, बरोबर आहे ना माझा. लावूच नाही त्यांना, आपल्याला घालायची नाही, दुसऱ्याला टिपू द्यायची नाही. मग तो गावात आला की त्याची मजा घ्यायला सुरुवात करतात लोक. गंध लावला की म्हणतात मस्त वडली शिडी, बरोबर आहे ना. गंध लावला की म्हणतात मस्त वडली शिडी. आता ते माळ घालून आलेला असतं, त्याला वाटतं बोलू द्या, बोलले तर जाऊ द्या. पुन्हा एखादा म्हणतं आम्हाला माहित नाही कधीपासून परमार्थाला लागला, करून सवरून भागला. बोला 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 बोला. करून सवरून भागला आणि देवपूजेला लागला. आम्हाला माहित नाही कधीपासून परमार्थात आला. ते माळ घालून आलेले काय म्हणतात माहितीये का? ऐ चांगलं वागायचा निर्णय घेतला, वागू द्या. हमने हत्यार छोडे हे, चलाना नहीं भूले हे. पहिल्या लाईनवर जायला जाऊ नको, नाही तर तुला माहिती मी पहिला कसा होतो, बरोबर आहे का नाही. मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे, बाकी कशासाठीच परमार्थ नाहीये. मग महाराज असं कीर्तन ऐकलं की एक मन म्हणतं होय खोटं आहे का त्या महाराजाचं, दुसरं मन लगेच म्हणतं खरं आहे पण कोण ऐकायला आजकाल, तिसरं मन लगेच म्हणतं अरे बिघडले एका कीर्तनात, त्याचे धंदेची सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील. म्हणजे कोरोनात 2.5 वर्ष कीर्तनच नव्हती, मग आम्ही का धोत्र ऐकले का, बरोबर आहे ना. नाही सांगतील तर काय खातील, माझा मनाचा स्वभाव आहे. एक मन म्हणतं बस आता सगळे कामं वाईट सोडून द्यायचे, माळ घालायची, देवदेव करायचा, बरोबर आहे का नाही. बसल्या बसल्या हे मनाचं चालू असतं बरं का. तुम्ही कीर्तनात बसले ना असं पाहिलं की असं वाटतं बस आता बास झालं, वाईट कामं सोडून द्यायचे, माळ घालायची, देवदेव करायचा. दुसरं मन लगेच म्हणतं अरे आपण माळकरी हो पण बोकडे का नागराला चालणार आहेत का. काय व्यापक विचार आहे महाराज आहे. विचाराची प्रगल्भता किती मोठी आहे महाराज, लक्षात ठेवा. बोकडे का नांगराला चालणार आहे का. अरे बोकड्या कशाला चालल, बोकड्या बरोबर आहे ना. तू महाराज ना, बरोबर आहे का. लक्षात ठेवा. मला काय सांगा, हा स्वभाव आहे माणसाचा. एक मन म्हणता चला कीर्तनाला, सानप महाराजाचं कीर्तन आहे. दुसरं मन म्हणतं अरे कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं. तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात, एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं नको 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 नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. भगवंत अर्जुनाला म्हणले अर्जुना तुला माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा काय कर, तू मन हे मेची करी
माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. पहिल्यांदा तुझं मन मला अर्पण कर, है ना. बघा, जगाशी बोलायचं असेल तर फोन लागतो आणि देवाशी बोलायचं असेल तर मन लागतं. कळलं माझं पूर्ण. जगाला बोलायचं असेल तर फोन लागतो आणि देवाला बोलायचं असेल तर मन लागतं. मनाशिवाय देवाला नाही बोलता येणार, लक्षात ठेवा. मग भगवंत म्हणले तुझं मन पहिल्यांदा मला दे. मयेव मन आधस्व मय बुद्धी निवेशयानि वशिष्यसि मयेव अथ ऊर्ध्वं संशय. हा, पहिल्यांदा तुझं मन मला अर्पण कर. पण महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही, कारण याच्यासारखं चंचल चपल बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. चंचल मी मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव शुष्कनम. महाराज म्हणले या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही बरं का. मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. जरा बोलत चला. इथून पुण्याला जायला बसने किती तास लागतात अंदाजे सांगा, कमी जास्त चालेल. चला बोला. 5 तास, बरोबर आहे. इथून पुण्याला जर बसने जायचं असेल तर 5 या वर या. विठाला विठाला बघा, इथून पुण्याला जायला बसने 5 तास लागतात, बरोबर आहे. स्वतःची गाडी जर असेल तर आम्ही 4 तासात आम्ही पुण्याला जाऊ शकतो, बरोबर. आता पुण्याला या कुंभेफळवरून जर व्यवस्था असती विमानाची तर किती वेळ लागला असता. संभाजीनगर वरून नाही, हा, बॉम्बे दिल्ली आहे, पुणे नाही. हा, मग इथून जर या कुंभेफळ मधून विमानाची व्यवस्था असती पुण्याला जायला तर किती वेळ लागला असता. 10 मिनिटाचा वेळ लागला असता. आणि काका इथं विमानतळ होणार आहे. नाही, मी या गादीवर खोटं कसं बोलेलो. नारदाच्या गादीवर बोलतोय, इथे युट्यूब वगैरे चालू आहे. कुंभेफळला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, मी नाही करून दाखवलं. आम्ही कामाने उत्तर देऊ. हा, आमचं उत्तर कामाने राहील. विठाला विठाला विमानाची व्यवस्था असती तर 10 मिनिटाचा वेळ पुण्याला जायला लागला असता, बरोबर आहे. मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे चला बोला. अहो, पुणे मनेपर्यंत गेलं, सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं. मन कीर्तनात जरी बसलेलं असलं माया हो तर घरच्या कुलपाला झटका देऊन येत. माय आज गडबडीने निघाली आणि झटका द्यायचा विसरला, अख्खं कीर्तन झटक्यात घालते, बरोबर आहे ना. मनाचा स्वभाव आहे. मन कीर्तनात जरी बसलेलं असलं तर चपलकड जातं. आहे का? आहे. लाईन क्लिअर आहे, जोडी सोडू शकता. हा, बरोबर आहे ना. बघा, हा मनाचा स्वभाव आहे. याच्यावर किती चंचल आहे मन. अहो, कीर्तनात जरी बसले तर शांत बसत नाहीये मन. हे मॅट आहे ना, याचे दोरे तरी काढल. तुम्ही बघा ना, इथल्या इथं सांगतोय मी तुम्हाला, हे दोरे तरी काढल. एखादं बिडी पेटवली तर त्याच्यावर छिद्र पाडून तरी विझवून, बरोबर आहे ना. एखादा खुंबा तरी हाणल एखाद्याला. एखादी बाई लगेच शेजारणीची साडी घेते. माय सूत चांगलं आहे, तू दुकानात काऊन कामाला नाही राहिली. कीर्तनात चालतंय हे, मी बाहेरचं नाही सांगत. विठाला विठाला हा स्वभाव आहे मनाचा, बरोबर आहे ना. महाराज म्हणले या मना धरिताही परी आवरे ना. तुका म्हणे तू राख मनेरी. म्हणून हे मनरूपी गाय देवा तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळखतो. या मनाला आपल्याला आवडता येत नाही ना. मनाला किती आवडण्याचा प्रयत्न. आता कोठे दावे मना, आता कोठे दावे मना, आता कोठे दावे मना, आता कोठे दावे मना, आता कोठे भावे मना, आता कोठे भावे मना, आता कोठे भावे मना.
थोडा आवाज द्या दादा. या मनाला आपण किती जरी आवरण्याचा प्रयत्न केला तर ते आवरू शकत नाही. एका ठिकाणी ते आवरल्या जाईल, त्याला देवाच्या चरणावर लावावं लागेल. आता कोठे मग म्हणता येईल. अजून थोडं पुढे जाऊयात आपण. महाराज म्हणले मन चंचल आहे, त्याच्यासारखं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. बघा माणसं बहिर दिशेला जरी गेले ना, ऐकताय ना तुम्ही, बहिर दिशेला जरी गेले तर शांत नाही बसत, काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा म्हणला काय करायला, ते म्हणते उद्या पेरायचं, वलकुटवर गेली पाहिलं. अगं ताई कोडी चळ न मोडी काढी. महाराजांचं प्रमाण आहे, माझ्या बोलण्याला प्रमाणाचा आधार आहे. बाथरूम मध्ये जर माणसं शांत बसले असते तर बाथरूमची दरवाजे रंगलेले दिसली नसते आपल्याला. बरोबर आहे ना. म्हणजे मन तिथं सुद्धा शांत राहत नाही. महाराज म्हणते काय काय करी तो या मना, परी नाही नारायणा, करू नये त्याची करी वंचना, काय काय करी तो या हरी नाही नारायणा, करू नये त्याची वंचना, देव काय काय करी तो या म्हणा, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना धरिले. मन एक क्षण सुद्धा शांत राहत नाही. महाराज म्हणले ये मन बडा चंचल कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए। मन बडा चंचल आहे. महाराज म्हणले या चंचल मनाला तुझ्याकडे आणण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले देवा, पण हे मन तुझ्याकडे यायला तयार होत नाही. महाराज म्हणले ऐका बरं का, आता हा इंद्रियाचा रथ, हा 10 इंद्रियाचा रथ आहे. त्याला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे घोडे आहेत. याचा लगाम आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा, मन इंद्रियाचा राजा, मन इंद्रियाचा राजा, मन इंद्रियाचा राजा, मन राजा, त्याची सर्व भावे पूजा, त्याची सर्व भावे पूजा, तो गणराज गणपती, तो गणराज गणपती, आदि मनने हाय, आदि मनने हाय, आदि
राजा मन आहे. म्हणून महाराज म्हणले त्या मनाला अगोदर आपण ताब्यात घ्यायचंय. तो गणराज गणपती आधी मन घेई हाती. आणि मन हातात घेऊन काय करायचं? मन करा रे प्रसन्न. हातात घेऊन नुसतं नाही बसायचं, त्याला प्रसन्न करायचं. मन करा रे प्रसन्न. प्रसन्न झाल्यावर काय होईल? सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धीचं कारण जर काय असेल तर मन आहे, बरं का. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मोक्ष मिळवायचा का बंधनात अटकायचा हा मनाचा विषय आहे. मनावरच सगळं आहे ना. अहो मनावरच सगळं आहे ना, बरोबर आहे ना. मी सांगू तुम्हाला, आता इथं बसायला जागा नाही, बरोबर आहे. बसायला जागा जरी असली ना, आणि एखादा जर माणूस पाठीमागून आला, इकडनं एखादा माणूस आला, बरं का गायनाचार्य महाराज म्हणले, बरं का बाबा, इकडनं जर एखादा माणूस आला, आता बसायला इथे जागा नाही, बरोबर आहे. जागा जरी असली ना तर हे माणसं अशा मांड्या मोठ्या करतात. बघा तुम्ही बघा बरं, मी असं अनुभवातलं चालू बोलतोय. जागा जरी असली आणि तो जर आलेला आपल्या आवडीचा नसला ना तर माणसं मांडी मोठी करतात, बरोबर आहे. आणि त्याला बसू देत नाही. पण एखादा आवडीचा आला आणि जागा जरी नसली ना, हा मनाचा स्वभाव आहे. एवढं सोपं करून सांगतोय मी तुम्हाला आता, बरोबर आहे का नाही. रात्रीच्या टायमाला एखादा पाहुणा येऊ द्या, रात्रीच्या टायमाला एखादा आपल्या नवऱ्याचे मित्र येऊ द्या, आणि नवऱ्यानं बायकोला म्हणावं, अगं ऐकलं का, माझे मित्र आले आळंदीवरून, त्यांना जेवायचंय. परत मित्र म्हणतो उपवास आहे, नेमकंच जेवलो होतो, बरोबर आहे ना, नेमकंच जेवलो होतो. आणि मग त्या बाईची मानसिकता नसते बनवण्याची, बरोबर आहे. बनवत नाही ती बाई, स्वयंपाक बनवत नाही, नवऱ्याला काहीतरी बोलेल. काही माणसाला हाऊस असते बघा, आम्हाला चहा प्यायला न्यायची, बरोबर आहे ना. पण हे बघा आपल्या ताब्यात असेल तरच नेत जा, नाही तर कशाला हाताने इज्जत घालून घ्यायचं काम आहे, बरोबर आहे. एकान मला चहा प्यायला नेला, अण्णा चहा प्यायला नेला, बायकोला असे बोट केले. काय याचा अर्थ? 2 ग चहा प्या. ती म्हणे काय माणसं देखता बोट वर करता, थोबाड नाही का तुम्हाला? झाला देवा राजाला. हा गरज आहे का नाही महाराज, बरोबर आहे. ताब्यात असलं तर नेलं पाहिजे. विठाला विठाला. ती बाई स्वयंपाक बनवत नाही बघा, पण तिचा भाऊ रात्री 2 वाजता येऊ दे. माझं बोलणं कळते तुम्हाला. तिचा भाऊ रात्री 2 ला येऊ दे, आणि त्यानं किती वेळ म्हणावं मी जेवून आलो, ती म्हणते ग बस तू असंच म्हणतो मला माहिती. तेवढ्या रात्री उठते, स्वयंपाक बनवते, त्याला जेव घालते का? पहिला नवऱ्याचा मित्र आला होता, माहित नव्हतं, परिचय नव्हतं, मनाला आवडत नव्हता, नाही जेव घातलं त्याला, बरोबर आहे ना. आता भाऊ आला, माझ्या आवडीचा विषय आहे तो, माझ्या आवडीचा विषय, मग मनावरच आहे ना हे सगळं. सगळ्या गोष्टी मनावर आहेत, बाकी तुम्हाला काही सांगणार नाही मी, तुम्हाला लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणले मन आपण देवाकडे आणलं पाहिजे. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. महाराज म्हणले जीवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत दया सर्वे नामामृत गोडी वैष्णवा राधे. व सुधा को कथा लोके को काच को मनिर्महान. अरे कुठं तुमचं स्वर्गातलं सुधा अमृत आणि कुठं आमचं नामामृत. महाराज म्हणले गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, नामावर या. गोड तुझे रूप, गोड तुझे, त्याचं रूपही गोड आहे आणि त्याचं नामही गोड आहे, पण मनाला घ्यायला आवडत नाही. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे म्हणतात. अमृत है हरि नाम जगत, हे ऐसा क्यों हो रहा है जी. अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो. हरि नाम नहीं तो, हरि नाम नहीं तो, हरि नाम नहीं तो यहाँ कहना क्या. बरोबर आहे ना. हरि नाम नहीं तो जीना क्या, काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निशिबासर, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे. देह पड़ी रह जाए यहीं पर,
देह पड़ी रह जाए पर फिर कुंडल और न गिना क्या। हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। एवढं वाक्य जरी लक्षात राहिलं तरी कीर्तन कळलं. हरि नाम नाही तो जीना क्या, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. नाही कळलं? धन्यवाद. विठाला विठाला. हरि नाम नाही, हरि बिन जन्म नरकची पैदाना, हेमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून म्हणतात देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे ना, जे हानत त्यांचं ना. दारू कडू आहे ना, बरोबर आहे ना. दारू कडू आहे ना. ऐका, अनुमान प्रमाणात करायला हरकत काय. डोळे लावतात, तोंड वाकडं करतात, फुकट बाहेर येतात. अनुमान प्रमाण. यत्र यत्र धुमाः तत्र तत्र वन्नी. बरोबर. एवढं तोंड वाकडं होत असेल तर कडूच असावं. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं भाऊ आणि बायकोलाच झाकणभर दारू पिऊ. त्या बाईन केलं, किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल. काय एन्जॉय म्हणून थोडा पितो, मला माहितीये काय पितो पण पेतील एवढं नक्की बरं का. दोघं मित्र दारू पित होते. एक मित्र दुसऱ्याला म्हणे दारू का पितो, जरा 4G आहे, दारू का पितो. तो म्हणे बायको सोडून गेली म्हणून. तो मित्र म्हणे मग बायको काहून सोडून गेली, म्हणे दारू पितो. आता काय करणार याला, काहीच पर्याय ना. आमचा एक मित्र दवाखान्यात आजारी पडला महाराज. त्याची किडन्या खराब झाल्या, किडन्या खराब झाल्या, लिव्हर खराब झाली त्या दारूनं. आर म्हणलं आता तरी बंद कर मूर्खा, त्या दारूमुळे तुझी लिव्हर खराब झाली, किडन्या खराब झाल्या. तो म्हणे नाही हो महाराज असं काही बी बोलू नका, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असला. काय सांगा अशा माणसाला. बरोबर आहे पण सोडायला आवडत नाही. महाराज म्हणले कडू आहे पण ते सोडा वाटत नाही. मग या मनाला आपण आवरलं पाहिजे ना. म्हणून म्हणतात देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े, अपने रथ को सुमारक लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. एक ना एक दिवस त्या भगवंताला माझी आठवणी, असा मनामध्ये विश्वास ठेवा आणि त्या भगवंताचं भजन करा. महाराज म्हणतात त्या मनाला आपण देवाकडे आणलं पाहिजे. विठाला विठाला. महाराज हे मन देवाकडे येत नाही. हा पण काय येत नाही सांगा ना. याचे 3 कारण आहेत. मन देवाकडे न येण्याचे 3 कारण आहे. पहिलं कारण आहे अनादी काळापासून विषयाचे संस्कार पडले म्हणून मन देवाकडे येत नाही. बरोबर. दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. आणि तिसरं कारण देवाकडे गेलं की ते देवाचंच होतं. आता कोठे दावे तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद लालचावली मन, लागलीशी गोडी ती जिभे न सोडी, ऐसे झाले किंवा परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. बरोबर आहे. देवाकडे गेलं की ते देवाचंच होतं ना. या 3 कारणामुळं, विषयाच्या संस्कारामुळे एक,
बंधनामुळं 2 आणि देवाकडे गेलं की देवाचंच होतं 3. महाराज म्हणले देव पहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना. देव पहावया गेलो, ते देवाची होणे ते. कानोपात्रा एकदाच पांडुरंगाच्या मंदिरात गेली, पुन्हा माघारी आली का नाही. म्हणतात ना, एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवान मंदिरात जाग दिली, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी, घनी मलाही दाखवाना विठुरायाची जेवायला आहे म्हणा, घनी मलाही दाखवाना विठुरायाची. एकदा मंदिरात गेली, भावगीत जरी असलं तर भाव चांगला आहे. एकदा मंदिरात गेली, पुन्हा माघारी नाही आली. महाराज देवाकडे गेलं की मन देवाचं होतं, हे एक कारण आहे. दुसरं कारण आहे विषयाच्या संस्कारामुळं. अनादि संसार मायेच्या ठाई, अनादि कालापासून आपण विषय भोगत आलो ना. विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवा हिराला. बरोबर आहे ना. महाराज म्हणले परमार्थ गोड आहे पण कडू वाटतो, विषय कडू आहे पण गोड वाटतात. बरोबर आहे का. ऐका, अनादि कालापासून आपण विषय भोगत आलो ना, म्हणून विषय गोड वाटतात. तुम्ही बघा, असं कीर्तन थोडा वेळ जरी जास्त झालं ना, 5-10 मिनिटं, तर असं बेचैन होतात माणसं. लगेच यांच्याकडे पाहणं कोण आणलं होतं ते. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा बरं का. मला काय सांगायचं, स्वभाव कसा आहे, मनाला आवडतात ना, आणि तुम्ही अशा रात्रभर गप्पा मारत बसा. काय माणसं म्हणतात, अहो 4 वाजले, या पांचट गप्पा मारता मारता कधी वेळ निघून गेला कळलंच नाही. अशा गप्पा मारायला लागले विषयाच्या की रात्र कशी निघून जाते कळतही नाही. लक्षात ठेवा. आणि भजन थोडा वेळ, कीर्तन थोडा वेळ जरी लांबलं ना, तर माणसं त्या कीर्तनकाराच्या खानदानाचा उद्धार करतात. विठाला विठाला. विषय आवडतात ना माणसाला. लहानपणापासून विषयाचे संस्कार आहे का नाही. दादा महाराज वर्षाचं लेकरू असतं, एखाद्या वर्षाचं, अन्ना कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची आई त्याला, संस्कार कसे बघा, त्याची आई त्याला असं धरती, तुला मामाची पोरगी बायको करायची, दम धर. कोणाची करायची कुठून आणायची तू सांगायचं काम पडणार आहे का. एक मोठं तर होते त्याला. पोरगी दिसली का ही तुझी बायको, पोरगी भावाची पोरगी दिसली ही तुला बायको करायची. लहानपणापासून ते संस्कार आहे. लहानपणापासून लेकरावर. आता वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का. बोला ना माया. एका वर्षात तुम्हाला बोलता येतं ना, मग लाजू नका, थोडं जोरात बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा आवाज आहे का मिनिटात दाबते, मग इथे बोलू तशीच बोल. माझा एका वर्षाच्या लेकराला बायको कळते का माया. हो नाही. मग कोण कळून दिली. आईनं कळून दिली, मायनं कळून दिली. बरं करून कोण द्यायला लावली. माणसाचं लक्ष नसतं. आमच्या इकडची भाषा आहे ती, बाई नवऱ्याला म्हणते माया बोलण्याकडे जरा ध्यान द्या, पोराला भाजणं लागतंय. अशी म्हणणारी कोण. अशी म्हणणारी कोण आई. बरोबर आहे. लग्न करून द्यायला लावणारी कोण आई. आणि पुढे चालून सून ऐकण्यात नाही राहिली की त्रास कोणाला. आईला. मग तुम्हीच करून द्यायला लावली होती ना. लहानपणापासून त्या मुलावर त्या विषयाचे संस्कार टाकले ना, मग त्याला ती आवडणार नाही तर आवडणार काय. मग महाराज आता भजन कीर्तन करायचं म्हणजे काय लेकरं बाळ नदीत टाकून द्यायचे का. अजिबात नका टाकून दे. सुखी करावा संसार. महाराज म्हणले सुखानं संसार करावं. मग ते जुरांडा पोरे